न च भूतस्थो ममात्मा भूतभावनः यथाकाशस्थितो। जय गुरु. जय गुरु. जय माधुरीताई, गुरु. माधुरीताई कुठे जय गुरु कुठे सर. भेटतायत? 9वा अध्याय. परीक्षा आहे उद्या सर माझी. अच्छा, अरे वा. छान. तर हा, ठीक आहे. तर आपण मला वाटतं कालपर्यंत गेल्या 4-5 दिवसात 5वा पाठ आपला पूर्ण झालेला आहे, बरोबर? हो हो हो. हो. आज असा विचार होता की 5व्या पाठाची काही जर आपल्याला शंका वगैरे असतील किंवा काही अजून म्हणजे विचारायचं वगैरे असेल तर मग आज आपण ते घेऊया. आणि मग काही जर शंका वगैरे नसतील तर मग 6वा पाठ सुलभाताई आणि देवीताई सुरू करू शकतील. पण त्याच्या आधी याच्यात काही शंका आहेत का तुम्हाला? आतापर्यंत 5व्या पाठात जे झालं, मुख्यतः मला वाटतं 5व्या पाठामध्ये दोन नवीन संकल्पना आपण शिकला असाल. एक म्हणजे भविष्य काळ कसा करायचा, बरोबर? प्रत्येक क्रियापदाचं भविष्य काळाचं रूप कसं तयार करायचं ते शिकला असाल तुम्ही, बरोबर आहे? करोतीचं करिष्यती, करोमीचं हो हो करिष्यामी, बरोबर? हो पठतीचं हो. पठिष्यती. ते इष्य प्रत्यय लागतो, इष्य प्रत्यय मध्ये टाकायचा. हा, शेवटचं प्रत्यय जो असतो ती, मी, वहा वगैरे त्याच्या आधी इष्य प्रत्यय टाकायचा. हं? हे एक लक्षात ठेवायचं. इष्य म्हणजे मग त्याचं फक्त एक दोन वर्तमान. वेगळी आहे. पिबामीचं ते पाच्य असं होतं. हा, एवढं थोडस लक्षात ठेवायला. अपवाद आहेत ते पाश्यामी हा. वगैरे. पण अपवादात ते लक्षात ठेवायला. हा, पण अदरवाईज इष्य हा प्रत्यय ठेवला, लक्षात ठेवला हो की हा, हो ठीक आहे. हो. या भविष्य काळाविषयी कोणाला काही विचारायचं आहे का? भविष्य काळाच्या रूपांविषयी कोणाला काही शंका आहेत किंवा विचारायचं आहे? कारण आपण वाक्य जेव्हा तयार करू, जेव्हा आता म्हणजे वापर करताना, तेव्हा फक्त वर्तमान काळात बोलत नाही आपण, नाही का? जास्त करून लोक एकतर भूतकाळाविषयी बोलतात किंवा भविष्याविषयी बोलतात. वर्तमान काळाविषयी फार कमी बोललं जातं, नाही का? त्यामुळे आपल्याला भविष्य काळाच्या रूपांची ते माहिती आता असणं आवश्यक. मिक्स. हम्म. हा, हो, किंवा मिक्स, बरोबर. ते आता मिक्सिंग यायला लागलं की लक्षात येईल. कारण हा, आता काही वाक्यामध्ये होता वर्तमान होता. हो. याची वर खाली झाली की लक्षात येईल. कोणाला अजून कोणी बोलत नाही बाकी? कोणाला काही शंका नाही आहेत का? हो ना, कोणीच बोलत नाहीये काही. यदी यदी आणि तहीच ते सांगा सर एकदा. यदी आणि तर ही, बरोबर. अरे जर हा, तर आता हो जसं चे ते हा, हा जर मराठीत आपण जर तर म्हणतो ना, जर तर, हा हम्म तर तर ही म्हणजे तर, लक्षात ठेवायला एकदम सोपं आहे, तर. हा, आणि यदीच ज, जर तर, यदी तर ही, बरोबर. हम्म अशा हम्म जोड्या जशा असतात ना, जशा जसं मी आधी 2-3दा तुम्हाला सांगितलं असेल, स्थानांची नावं कुठली? अत्र म्हणजे इथे, तत्र म्हणजे तिथे, कुत्र म्हणजे कोठे, हा, बरोबर. नंतर ज हम्म ज वेळेची नावं कशी? इदानीम, आता, तदानीम, हम्म अदान हा, तर त्या वेळेला. हा इदानीम म्हणजे या वेळेला, तदानीम म्हणजे त्या वेळेला, कदानीम म्हणजे कुठल्या वेळेला, नाही का? नाही का? हम्म. कदा म्हणजे केव्हा, हो. तदा म्हणजे तेव्हा, नाही का? तेव्हा. आणि आणि सदा म्हणजे सगळ्या वेळेला, असं, नाही का? हा. नेहमी. सदा, नेहमी. हा, तसंच हे जर तर, यदी तर ही, जर तर. हा, एक विचारू का सर? बरं वाटतंय का? हा, हा, बोला. एक विचारू का? हा, बोला. एक वाक्य होतं ना, जर नाटक होईल तरच तर मी जाईन, यदि नाटकम भविष्यती तरीही अहम गमिष्यामी, हे होतं. हा, तर बरोबर. मग जर आवाज बोला येतोय? बोला. हो, येतोय ना, हा, बोला. मग ते यदि
जर असेल तरच तरी वापरायचं असं, तर त्या तरीच्या तिथं आपण चेत नाही वापरू शकत, असा नियम आहे का? यदि आलं तर जनरली तरीच लिहायचं. हा नुसतं आपण जर तर असेल तर यदी तरी करायचं आणि मग नुसतं हे झालं तर मी जाईन. हा, पाऊस पडला, वर्षाचेत, पाऊस पडला तर मी तिकडे जाईन, पाऊस असेल तर मी जाईन, तर मग आपण मग नुसतं चेत वापरतो असं. म्हणजे जर असेल तरच तरी घ्यायचं, तर घ्यायचं. बरोबर. यदी तरीही ही जोडीने येतं हा, आणि नुसतं जोडीनीच येतं. ओके, अदरवाईज चेत वापरू शकतो चेत आपण. किंवा नो तो चेत. तर येणार नाही. तो तू तर येणार नाही. याच्यात तर नुसतं तरच असेल ना सर. तो तर येणार नाही. तू नाही नाही तिथे नाही तू हा वापरलाय. हा हा तू न आता आता मराठीत आहे ना, तू हा शब्द म्हणजे तर हा शब्द ना आपण वेगवेगळ्या अर्थाने वापरतो. हा, मी तर हा येणार नाही. हा, हा हा पण इथं जर तर मधला तर आणि मी तर येणार नाही या तर मध्ये अर्थ वेगळा आहे. बरोबर. म्हणजे मला म्हणायचं असतं की मी तर येणार नाही, म्हणजे जर तरचा प्रश्न आहे का? काही नाही. बरोबर. हम्म. तिथे चेत वापरू तरचा शकतो का इथं आपण? नाही, चेत पण नाही वापरू शकत ना. तेच तर मी सांगतोय, मी तर येणार तू नाही. तू अहम तू न वापर. गच्छ किंवा मी तर जात नाही, अहम तू न गच्छामि, मी तर जात नाही असं. तेव्हा तो जो तर आहे ना, हा, त्याचा तरचा आपल्या मराठीतला अर्थच वेगळा आहे. तो तू, तर तिथे तू म्हणायचं आपण. पण मी जर राम जाईल तर मी जाईल. हा, तर यदि रामः गमिष्यति तर्हि अहम गमिष्यामि असं. जर तर, पण इथे तरचा अर्थ तेच चेतचं सांगतो. सांगा ना एक वाक्य सर, मग चेतचं कधी येईल? चेतचं वाक्य. बरोबर. हम्म. अं, वर्षाचेत, हम्म, अहम विद्यालये न गच्छामि असं. वर्षाचेत. हम्म. पाऊस असं. आला तर मी हा शाळेत जाणार नाही, पाऊस आला तर. हा हा. आता पण हेच वाक्य आपण दुसऱ्या पद्धतीने जर पाऊस पडला तर मी जाणार नाही असं म्हणायचं असेल, यदि म, असं म्हणा, यदि वर्षां भवती तरीही अहम न गच्छामि असं पण होऊ शकतं. पण मला नुसतं शॉर्ट मध्ये म्हणायचं आहे. हा, पाऊस असेल तर मी जाणार नाही असं. तेव्हा वर्षाचेत अहम न गच्छामि असं. समजलं? माझ्यावर त्यातलं ते विश्वास करशील 14वं तर वाक्य मी पण तसंच लिहीन. होतं. बरोबर 14वं येईल ना. वाक्य, मयि माझ्यावर विश्वासं विश्वास करिष्यसि असेल तर चेत मी लिहीन. अहम सर्व लेखिषा. हा, बरोबर. 14वं वाक्य चेतचं होतं बघ. हा माझ्यात विश्वास करशील तर मी सगळं लिहीन. हा. पण तिथे जर त्यांनी हा तसं म्हटलं, जर तुझा माझ्यावर विश्वास असेल हा असं, पण हा मग ते तसं मग ते नाहीये. यदी तरी होईल असं. हं? हा नाही, सर नुसतं एक मयी विश्वास करिष्यसि चेत अहम सर्व लेखिष्यामि. लेखिषा. पण ठीक आहे, म्हणजे आता तुम्हाला साधारण अर्थ कळलाय. हळूहळू जेव्हा अजून तुम्ही सवय होईल ना, तेव्हा याचं कन्सेप्ट अजून आता प्रॅक्टिस जेवढी होईल तेव्हा होईल क्लिअर. हा, सर पण एक विचारू का? पण एक मिनिट. पण एक मिनिट, हो विचारा जोसने, एक फक्त मी आधी सांगतो. पण तर हा हो शब्द आहे ना, सांग. याचा तू, हा, तर तू शब्द आहे ना, तू कधी कधी ना मी तर जाणार नाही, हे तर होणार नाही, ते तर होणार नाही, असा ठीक अशा अर्थाने जेव्हा आपण तर वापरतो ना, तेव्हा त्याच्या बदल्यात आपण तू वापरायचा असतो, हे लक्षात ठेवा. हं? अच्छा. हं. हा, ज्योत्स्ना ते विचारा आता. हं. हा आता असं वाक्य सांगितलं ना की पाऊस पडला तर मी शाळेत जाणार नाही. हं. तर वर्षाचेत अहम विद्यालये ते न गच्छामी म्हटलं तुम्ही, तर ते न गच्छामी पाहिजे का न गमिष्यामी पाहिजे? हे भविष्यकाळी होणार ना. नाही, आता तुम्हाला काय म्हणायचंय? पाऊ पाऊ पाऊस पाऊस असेल तर पाऊस असताना मी शाळेत जात नाही असं म्हणायचं असेल तुम्हाला, तर मग ते तर ते म्यूट, गमिष्यामी होईल. हा प्लीज आवाज येतो. बाकीच्याने म्यूट करा प्लीज सगळ्यांनी. बॅकग्राऊंड नॉईज येतोय त्यांनी. वरचा हा आवाज येतोय, हा वरचा आवाज. हा. हा एक तर मिनिट. जात नाही, पाऊस पडला तर मी शाळेत जात नाही हा असं असेल त्यावेळेस गच्छामी येईल. आणि हा पाऊस पडला तर मी शाळेत जाणार नाही भविष्य काय असेल नाही नाही, तिथं आता गमिष्यामी आता येईल आता असं मी का? तुम्हाला तेच सांगतो की पाऊस पडला हम्म तर असं नाही म्हणतायचं, मग ते परत भूतकाळ वगैरे होतं. बर मी काय म्हणतो, पा- बरोबर आहे.
हा. पावसाच्या वेळेस मी शाळेत जात नाही, पावसात मी शाळेत जात नाही, ओके. तर तेव्हा मग जात वर्षांची नाही. वेळ असं. हा. ओके. हा हा हा. चालेल चालेल, ठीक आहे. हा. ते कसं आहे ना, वर्षाचे. हो. हळूहळू तुमच्या लक्षात येईल. संस्कृत या भाषेचं सामर्थ्य असं आहे की कमीत कमी हा. शब्दात आपण जास्तीत जास्त भावना व्यक्त करू शकतो. इंग्लिशचं उलट आहे. इंग्लिशमध्ये शब्द सोपे आहेत पण जास्त लागतात. समजलं? हम्म. खूप लागतात शब्द. हम्म. हा. इंग्लिशमध्ये. संस्कृतमध्ये कसं आहे की कमीत कमी शब्दात तुम्ही जास्तीत जास्त भाव व्यक्त करू शकता असं. बरोबर. ओके ओके. थँक्यू सर. हम्म. आणि येईल हळूहळू लक्षात येईल तुमच्या. तर आता आपण, मला वाटतं भविष्य काय तसा सगळ्यांना समजला आहे असावा. हा. आणि त्याची प्रॅक्टिस करा. आता पुढचं याच्यामध्ये अजून एक कन्सेप्ट तुम्हाला शिकवण्यात आला असेल, तो म्हणजे विशेषण. विशेषण आणि विशेषण संस्कृतमध्ये कसं वापरलं जातं, बरोबर. हो त्याच्यात मुख्य हो हा. म्हणजे आणि हे मराठी सारखंच आहे. चांगला, चांगली. हा. म्हणजे आपण जसं हो हो. हा, राम चांगला मुलगा आहे, सीता चांगली मुलगी आहे. तर आपण जसं हम्म. नाही तर का, म्हणजे राम हा उत्तम बालका असती, सीता उत्तमा बालिका असती. उत्तमा होतं स्त्रीलिंगी, बरोबर. किंवा किंवा हा आंबा चांगला आहे. हा. इदम अ, इदम आम्रम, आम इदम आम्रम उत्तमम असते. म्हणजे मग ते नपुसकलिंगी होतं. आता उत्तम, उत्तमा, उत्तमम हे कसं आहे मराठीतलं चांगला, चांगली, चांगले असं. हम्म. समजलं ना? हम्म. म्हणजे तर हो हो. विशेषणांचं जे लिंग आहे ते विशेष्याप्रमाणे बदलतो, ज्याला ते विशेषण लागतं. आपण आंब्याविषयी बोलतोय, रामाविषयी बोलतोय की सीतेविषयी. हा. त्यानुसार तो उत्तमम, उत्तम, उत्तमा काय व्हायचं ते कळेल. एक. दुसरी गोष्ट, विशेषणाचं वचन जे आहे ना, ते पण विशेष्याप्रमाणे बदलतं. एक, चांगला मुलगा. मराठीत जसं आपण म्हणतो चांगला मुलगा, चांगली मुले, तसं संस्कृतमध्ये काय होईल, उत्तम बालक. नंतर उत्तमा, उत्तमा, त्याच विशेष हा, उत्तमा बालका. पण तेच ते, एक चांगली मुलगी, चांगल्या मुली, जसं मराठीत म्हणू आपण. तर तेव्हा काय होईल, उत्तमा बालिका. हा. उत्तमा. स्क्रीन दिसते का सर? स्क्रीन नाहीच आहे, मी जनरल बोलतोय. हा. हा, ठीक आहे ठीक आहे. हा. तर उत्तमा बालिका आहे, एक चांगली मुलगी. पण तिचं मी जर आपण बहुवचन करायचं असेल कसं म्हणू, उत्तमा बालिका असं. हा. उत्तमम आम्रम, उत्तमानी आम्राणी असं. उत्तमानी. का बरं? कारण मी अनेक आंब्यांविषयी बोलतोय, त्यामुळे आम्राणी पण होईल बहुवचन आणि उत्तमानी पण होईल. हा कन्सेप्ट म्हणजे या पुस्तकात हे उदाहरण नसेल घेतलं, दुसरं कुठलं तरी घेतलं असेल, पण मी जे मला सुचले ते शब्द सांगितले. पण हा कन्सेप्ट तुमच्या लक्ष समजलाय का तुम्हाला, की हो सर समजलाय. हा. घेतली तशी त्यांनी वाक्य. हो हो. नाही, अजून कोणाला काही शंका आहे याविषयी? विशेषण कसं वापरायचं, विशेषणाचं लिंग कसं बदलतं, विशेषणाचं वचन कसं बदलतं, आणि याच्यानंतर पुढे मी तेही सांगेल की त्याची विभक्ती पण तशीच येते. हा. जी हम्म. विशेष्याची विभक्ती, ही विशेषणाची विभक्ती. समजलं ना? हा हो, संस्कृतमध्ये कालच्या आणि वाक्यात आलं मराठीत. होतं ना, विशाले क्रीडांगणे. हा. हा. कालच्या जसं शेवटच्या वाक्यात होतं, विशाले होतं ना. क्रीडांगणे. हा. विशाले क्रीडांगणे. आता विशालेषु गृहेषु म्हणजे मोठ्या घरांमध्ये असं. हम्म. हम्म. विशालेषु गृहेषु असं होतं. हा. मोठमोठ्या घरांमध्ये असं. हा. तर विभक्ती पण त्याचं विभक्तीचंही रूप आहे ना, ते विशेष्याप्रमाणे चालेल. हे हे तीन महत्वाचे, म्हणजे वापरताना लक्षात ठेव. नाही तर आपण नुसतं आपलं उत्तम म्हटलं, विशाल म्हटलं की काम झालं असं नाही. हा. आणि हा मराठी, हिंदी आणि संस्कृतमध्ये फरक आहे. आपण मोठ्यांमध्ये, घरांमध्ये असं म्हणत नाही, बरोबर आहे.
आपण मोठ्या घरांमध्येच म्हणतो, नाही का? म्हणजे हम्म, घरांमध्ये हम्म, म्हणजे घराची सप्तमी झाली बहुवचन, पण ते मोठ्या हे हम्म. जे विशेषण आहे याला आपण ते त्याची मोठ्यांमध्ये म्हणत नाही. पण हम्म, संस्कृतमध्ये मोठं हे जे विशेषण शब्द आहे त्याची पण सप्तमी होते, मोठ्यांमध्ये घरांमध्ये, विशालेषु हम्म. गृहेषु असं. हा मराठीत आणि त्यातला, किंवा हिंदी पण, हिंदीमध्ये पण बडो में घरों में नाही होत, बडे घरों में असं म्हणतो आपण, नाही का? तर हा फरक हो, नीट लक्षात घ्या आणि तसा वापरायचा म्हणजे सवय ठेवा. चालेल. हा, तर हे दोन मुख्य कन्सेप्ट होते. तसं तुम्ही जे अभ्यास आणि गृहपाठ वगैरे केला असेल त्यात या सगळ्या गोष्टी झालेल्या असतील, पण मी एक समरी म्हणून हे परत तुम्हाला आज सांगितलं. हो, अं, चालेल. ठीक आहे. दुसरं हे जर झालं असेल तर आपण आता पाठ पुढचा सुरू करायचा, 6वा पाठ. हो, चालेल. हा, चालायचं. चालेल. देवी सर सर हा, पुस्तकं कधीपर्यंत मिळतील? पुस्तकं ना, ज्या पुस्तकं सांगतो मी, चांगला प्रश्न विचारला. तर सगळे पुस्तकं तुमची मंगळवारीच घेतली होती आपली. हा, त्याच्याबरोबर पण आम्ही काय करतोय, तुमचे फॉर्म, परीक्षेचे फॉर्म, आणि ज्यावर तुम्हाला परीक्षा लिहायची आहे त्या उत्तरपत्रिका, त्या पण आम्ही त्या विद्याभवन मधनं कलेक्ट करत होतो. तर त्याला जरा 2 दिवस उशीर झाला. तर आता त्या उद्या आम्ही पॅकिंग करू आणि सोमवारी पोस्टामध्ये, स्पीड पोस्टनी तुमच्या सगळ्या ते पत्ते दिलेले आहेत ना मी, त्याच्यावरती ती पाकिटं आता बांधून तयार आहेत सगळी पार्सल. हा, फक्त आता ती सोमवारी ती पोस्टामध्ये जातील, सगळं लेबल वगैरे लावून सगळं तयार. त्यामुळे स्पीड पोस्ट जर हो, केली तर तुम्हाला पुढच्या आठवड्यात शेवटपर्यंत सगळ्या पुस्तकांचा संच मिळेल. नंतर तुम्हाला उत्तरपत्रिका, कोरी उत्तरपत्रिका मिळेल. नंतर तुम्हाला फार तुमचं फॉर्म मिळेल फार परीक्षांचा. नंतर आम्ही त्याच्याच बरोबर मी माझा जो पत्ता आहे की ज्याच्यावर तुम्हाला उत्तरपत्रिका पाठवायच्या आहेत पोस्टाने, हा, बर. स्पीड पोस्ट किंवा रजिस्टर्ड नाही, त्याचं 2 स्टिकर्स पण आम्ही पाठवतोय, की जेणेकरून तुम्हाला पत्ता बर. लिहिण्याचे कष्ट नको. हा, फक्त वेगवेगळ्या पाकिटांवरती एकदा तुम्ही फॉर्म भरून मला पाठवायचा, आणि नंतर मग परीक्षा झाल्यावर वेगळ्या दुसऱ्या पाकिटामध्ये ती उत्तरपत्रिका घडी करून पॅक करून पाठवायची, त्याच्यावर माझं स्टिकर लावून. येस. अशा 5 गोष्टी तुमच्या ओके. पार्सलमध्ये भरून तयार आहेत. हा, आज भरणं वा. झालंय ते, तर त्या सोमवारी पोस्टात जातील आपल्या. हा, गुड. धन्यवाद. आणि सर जे सर ऑनलाईन लोक आहेत म्हणजे, हॅलो सर, मी अंजली बोलते, अंजली देशपांडे. हा मी बोला. 10 तारखेपासून 22 तारखेपर्यंत नाहीये, मी गावाला जातेय. तर 10 मी बाजूच्यांना सांगून देईल तर तो देईल का त्याच्याकडे? आता कसं आहे की 10 ते 22 आता कारण त्या मग संधानामध्येच ते मिळेल पार्सेल, हो, आणि मी नसणार आहे त्यावेळेस. अं, कसं आहे मग, याच्यासाठी पोस्टात सर नाही जातं काही करू रिटर्न शकणार. पार्सल. नाही, पोस्टमनला सांगून ठेवा तुम्ही. ते हा, पोस्टमन किंवा शक्यतो शेजाऱ्यांना किंवा तुम्ही विचारतात. किंवा तुम्ही एक काम करा, ते स्पीड पोस्ट वगैरे असेल ना, तर मला वाटतं काहीतरी हा. ते काहीतरी असं आधार कार्ड वगैरे मागतात मला वाटतं ना, कधी कधी असं. तर शेजारी देऊन ठेवा, हो. आणि दारावरती असं लिहून ठेवा की पोस्टमनला निरोप, कागद किंवा काही पार्सल पत्र, रजिस्टर पत्र आल्यास शेजारी देणे, असं काहीतरी लिहून ठेवलं तर होईल ते. किंवा नाही, तुम्हाला जर पोस्टमॅन डाऊट ओळखी असेल, हा, तिथे पोस्टमन असेल ओळखीचा असेल तरी चालेल. हा, नेहमीचा जो तुमचा असा व्यवहार हो. असेल तर मग काही ना. प्रश्न नाही. हा, किंवा मग नाही तर तुम्ही मला मला आणि विद्या पाटणकरांना मेसेज टाका, विद्या पाटणकरांना विशेषतः, की मी नाहीये, तर तुम्ही हा. माझं पत्र हे 22 तारखेनंतर पोस्ट करा, ते सगळ्यात सेफ होईल. मग ते सोयीस्कर होईल सर, 22च्या नंतर पाठवलं. मग ठीक आहे, तुम्हाला मी विद्या पाटणकरांचा मोबाईल नंबर दिलेला आहे मागे, ज्याच्यावर तुम्ही पैसे हो पाठवले हो, असतील. त्याच्यावर मी कॉल करून मी त्यांना सांगेन. कॉल करा आणि मेसेज पण टाका. कॉल करून एखाद्या वेळेस माणूस ओके, विसरतो, ठीक. तर मेसेज पण टाका आणि ठीक कॉल आहे. पण करा. हा, असं बाकी ओके, पण ठीक कोणाची आहे. जर अशी थँक्यू सर. अडचण असेल तर तसं सांगा. दुसरी गोष्ट, आणि या सुषमाताईंनी 10 दिवस मी क्लास पण अटेंड करू शकणार नाही, मग तुम्ही पाठवलेले जे आहेत त्याच्यावर मी हे करेल मग. रेकॉर्डिंग आहे का तुम्ही? हा, आणि रेकॉर्डिंग तुम्ही जे पाठवता त्याच्यावर मी हे करेल मग. हो,
आणि दुसरं अजून एक सांगायचं अरे झालं, नाही. जे जे अमेरिकेत राहणारी जी लोक आहेत किंवा परदेशात राहणारी, तर त्यांना पुस्तकं बहुतेकांनी मागितलेली नाहीयेत, तेव्हा त्यांना आपण देणार. अजून तरी प्लॅन नाही आहे, पण कोणाला हवी असतील तर मग आपण पाठवू शकतो. त्याचा पोस्टेज साधारण खर्च आम्ही दिलेला आहे. हा, पण जरी तुम्हाला ती नको असतील आणि मग त्याची आपण सॉफ्ट कॉपी तुम्हाला पाठवू, ती तुम्ही लोकली प्रिंट करून घ्या तरी चालेल. आणि दुसरं, त्याचा जो फॉर्म आहे, तुम्ही जो सॉफ्ट कॉपी त्याची पाठवलेली आहे, तो फॉर्मची सॉफ्ट कॉपी तुम्ही लोकली कलर प्रिंट करा. नंतर निळ्या बॉलपेननी, निळ्या पेनने तुम्ही तो फॉर्म भरा. तो परत स्कॅन करा आणि मग मला पाठवा. तो फॉर्म कसा भरायचा, सॅम्पल फॉर्म कसा भरायचा, तो आपण पुढच्या आठवड्यात सगळ्यांना तो सॅम्पल भरलेला फॉर्म पाठवण्यात येईल. त्याप्रमाणे प्रत्येकाने तो फॉर्म भरायचा आहे आणि मग मला पाठवायचा आहे. हा, सुषमाताई, तुम्हाला काही विचारायचं आहे? हो, उत्तरपत्रिकांचं कसं काय? उत्तरपत्रिकांचं चालतंय. मी दोन पर्याय आहेत आपल्याकडे. एक म्हणजे तुम्ही जसं उत्तरपत्रिका पण स्कॅन करून तुम्ही त्याची म्हणजे तुम्ही लिहायची ती, मी प्रिंट. तुम्हाला ब्लँक उत्तरपत्रिका मी तुम्हाला स्कॅन करून पाठवेन. त्याची तुम्ही बर. तिथे लोकली प्रिंट काढा. वेगळ्या म्हणजे निळ्या रंगाने पूर्ण पेपर भरा, कारण उत्तरपत्रिका काळी असेल त्यामुळे. नंतर मग हा. त्याची स्कॅन कॉपी तुम्ही मला पाठवा आणि जर शक्य असेल तर ती इकडं भारतात कोरिअर करा. हा बर, ठीक आहे, ठीक आहे. हा, असं. हा, पण तोपर्यंतचा जो सर व्यवहार मी आहे, म्हणजे तोपर्यंतचा जो व्यवहार आहे, म्हणजे अप्लिकेशन फॉर्म आणि उत्तरपत्रिका, याच्याकरता की आपल्याला प्रत्यक्ष कोरिअरची गरज नाही. ते तुम्ही स्कॅनचा उपयोग करून आपण करू शकतो. हा, हो हो. हा. बोला ना, काही आहे अजून सर शंका? हा, मला विचारायचं होतं. मी US मध्ये राहते, पण मी पत्ता पुण्यातला दिला आहे. तर हे सगळं मला पुण्याला मिळेल आणि मग मी इकडे आणलं तर म्हणजे चालणार आहे ना? मग बाकी तुम्ही जसं सांगितलं तसं मी कुरिअर आणि स्कॅन करून पाठवीन, म्हणजे उत्तरपत्रिका वगैरे. बरोबर. तुमची जी पुस्तकं आहेत ती तुमच्या वहिनींकडे पोहोचतील. हा, ती तुम्ही हो कोणी हो येणारं जाणार असेल तेव्हा तुम्ही हो, त्यांच्यावरती बोलवू त्यांच्या शकाल. बरोबर मी मागवतेय. हो हा, आणि नंतर मग जेव्हा आणि अप्लिकेशन फॉर्म आणि उत्तरपत्रिकेचं जे आहे ते मी जसं सुषमाताईंना सांगितलं तसं तुम्ही करू शकाल, नाही का? हो हो. हं? चालेल. आणि तुम्ही असंही केलं तरी चालेल. मला तुम्ही माहिती नाही, तुम्ही, प्रसाद, सुषमाताई किती दूर राहतात, जवळ राहतात, हा, सगळ्यांनी मी आणि एकदम प्रसाद आम्ही एकाच गावात, म्हणजे डालस फोर्ट हा वर्थ एरियात राहतो. सो आम्ही दोघं मिळून एकत्र पाठवू शकू. हा, ते शेवटचा आम्ही जो मॅनेज करू शकू. हा, आणि मग तुम्ही सुषमाताईंचं बोलवून घेऊन मग तसं केलं तरी चालेल. बघा काय ते बघू आपण नंतर, ते त्याला वेळ आहे अजून फेब्रुवारीमध्ये. हा, ठीक आहे. तर आता शंका झाल्या आता सगळ्या परीक्षाविषयी आणि सगळ्या पुस्तकांविषयी. हो, हो. सर आता तर या धन्यवाद सिस्टम म्हणायला मला पाठाचं हे एक मिनिट, उत्तर असावरी काहीतरी विचारतायत. हा हा की आता ही माहिती दिली तर हा, धन्यवाद म्हणायला संस्कृतमध्ये काय म्हणायचं? अभिवादयेत का अभिवादने असं काय म्हणायला लागेल? धन्यवादम असं. हा, अभिवादनम. धन्यवादन असं अभिवादन वेगळं, धन्यवाद वेगळा. हा, असं नाही का? अच्छा हा हा अभिवादन म्हणजे सॅल्यूट ओके किंवा नमस्कार असं, नाही का? नमस्कार, नमस्कारम किंवा असं. अच्छा प्रसाद. हा, पण हा बर म्हणा, बर किंवा धन्योस्मी असं म्हणा. तसं. तर या सिस्टम पाठाचं वेलकमच्या वेळेला अभिवादन करतात. सुस्वागतम. सुस्वागतम. हा, या कोणी भेटलं की अभिवादन. हा, मग अभिवादन. हा, गाठी भेटीचं. हो. चला. तर या 6व्या पाठाची PDF पाठवा सर. सर, नाही 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 नाही, ऐका ना. 6व्या पाठाचं PDF नाही नाही, ऐका. सध्या उत्तर आपण नसलेली उत्तर नसलेली उत्तर हा ऐका, उत्तर नसलेली जी PDF आहे ना, नसलेली ऐका ना, उत्तर नसलेल्या सगळ्या पाठांची एकत्र PDF आपल्या जो व्हॉट्सअप ग्रुप आहे ना त्याच्यावरतीच ती दिसत असेल तुम्हाला. ती मी ही हो, मार्क आहे केलेली आहे आहे. ती. हा, दिसते तर ती दिसते. तुम्ही, हा, तर हे ती तुम्ही, वरचेवर सांगितलं गेलेलं आहे. ज्यांना शंका असतील त्यांनी पर्सनल फोन केले तर फार बेटर होईल. नाही नाही, तेच ठीक वाक्य आहे. रिपीट होत आहेत.
हम्म. ठीक आहे, जाऊ द्या. काय आपल्या सगळ्यांना अगदी सवय नाही, त्यांना निर्मिळी. खूपच प्रॉब्लेम येतोय आपल्याला, आणि त्यांनी पर्सनल फोन केला ना हो, तरी चालू नाही नाही, शकेल म्हणजे. बरोबर, अगदी. म्हणजे तुम्ही कधी हा, फोन कारण करा काही आजचा वाटलं पाठ तर. पूर्ण तेच रिपिटेशन, तीच वाक्य झालीत आज, परत तीच वाक्य. ठीक आहे, हा, ठीक आहे, आणि ऐकत आहे. कसं होतंय की आमचं संस्कृत फार कमी समजतंय, त्याच्यामुळे पाठाचा अगदी जीव लावून अर्धा तास बसतो ना. तर ज्यांना बरोबर. म्हणजे तुम्हीच असं सांगा की खूप येणार आहेत शंका, बरोबर आहेत, पण हो, पर्सनली जर केल्या तर फार बरं राहील. बरोबर. याच्या पुढच्या सगळ्या शंका तुम्ही मला वैयक्तिक फोन करा, व्हॉट्सअप किंवा हे, मी उत्तर देईल. चला, थांबूया इथे. संगीताताई एकदम टाइम मॉनिटरिंग मध्ये कॉशियस आहे न एकदम. जेवता खाता सर अक्षरशः म्हणजे यावं म्हणून बसतोय इथं आपण. बरोबर. ठीक आहे, आपला आता पाठ सुरू झालाय. देवीताई आणि सुलभाताई सुरू करतील. हा, मी देवी सुरू करा. हा, तुम्ही. मी हो माझ्याकडे रेकॉर्डिंग होईल आपोआप. हा, तुम्ही करा सुरू. हो सर, हो, चालेल. चालेल. सुलभा संसर्ग. हा. हो. चला सर, जय गुरु. आपण जय आता गुरु. 6वा पाठ बघू. हा, तर आपल्याला जय गुरु. सह म्हणजे तो, तत याचं सहचं पुल्लिंग आपण बघणार आहेत. म्हणजे सह म्हणजे तोची पूर्ण विभक्ती. कोण वाचेल आता? हे दिलेलं आहे का तुम्हाला? हो हो. सहजचा आहे तुमच्याकडे टेबल हा? टाकलाय, सहा काल तौ टाकले. ते प्रथमा. आहे काल आहे ताई. मीच टाकला तो. हो हो, मीच टाकला काल. पण बरं, वाचा बरं. कोण वाचतंय? मी आसावरी वाचू? अर्थात. हा, वाचा आसावरीताई. हा. सह तौ ते, मग मराठीत पण प्रथमा. वाचायचं का ते? प्रथमा. ऐका ऐका, नाही ऐका. सह तौ हा, ते प्रथमा एवढंच वाचायचं, लाईन पहिली. असं असं बरं सगळं वाचा. बरं. ओके. सह तौ ते प्रथमा, तम तौ तान द्वितीया, तान नाही, तेन तान. ऐका तान, ऐका, तम, तान. हा हा, पाय मोडायचं. तम पाय तौ मोडाय. तान द्वितीया, हम्म. तेन ताभ्यां तैः तृतीया, तस्मै ताभ्यां तेभ्यः चतुर्थी, तस्मात् ताभ्यां तेभ्यः पंचमी, तस्य तयोः तेषां षष्ठी, तस्मिन् तयोः तेषु सप्तमी. हा, आता एक जण मला ह्या सगळ्याचा मराठीत अर्थ सांगा. सह म्हणजे तो, तौ म्हणजे ते दोघे जण, आणि ते म्हणजे सर्वजण, ते सर्वजण. असं सांगायचं सगळंच, म्हणजे सगळ्यांना लक्षात राहील. कोण वाचेल? कोण सांगेल? मी वाचू मी का सांगू सुजाता? पण. हा, वाचा सुजाताताई. सह म्हणजे तो, तौ हम्म, म्हणजे ते दोघं, हम्म, आणि ते म्हणजे ते सगळे. हम्म. किंवा ते तम म्हणजे सर्वजण. त्याला, ते सर्वजण. हा. हम्म, हम्म, तम हम्म, म्हणजे त्याला, तौ म्हणजे हम्म, त्या दोघांना, तान हम्म. म्हणजे त्या सगळ्यांना, सर्वांना. हा, त्या सगळ्यांना, सर्वांना. त्या. हा. बरोबर. हम्म, तेन म्हणजे त्याने, ताभ्याम हम्म, म्हणजे त्या दोघांकडून. हम्म. बरोबर आहे का नाही? हो हो, त्या आणि दोघांकडून, त्या तैही म्हणजे त्या दोघांनी. सगळ्यांकडून. ऐका ना, त्या दोघांनी असं पण चालतं. त्या दोघांनी, एखाद. अच्छा, त्या हा दोघांनी आणि त्या सगळ्यांनी. ओके. हा, त्या सगळ्यांनी किंवा त्या सगळ्यांकडून. कडून आणि ओके, नी हे दोन्ही शब्द वापरायचे, दोन्ही दोन्ही याला. आहे. ओके. आणि तेनला काय होईल? त्याने किंवा त्याच्याकडून. त्याच्याकडून. हा. त्याने हा त्याच्याकडून, ताभ्याम म्हणजे त्या दोघांनी किंवा त्या दोघांकडून, आणि हा, तैही म्हणजे त्या सगळ्यांकडून किंवा त्या त्यांच्या. सगळ्यांनी. त्या सगळ्यांनी किंवा हा. त्यांच्याकडून. हा, म्हणजे त्या हा. सर्वांकडून. हा, हा. पुढचं. तस्मै म्हणजे त्याला, ताभ्याम म्हणजे त्या दोघांना, तेभ्यः हम्म. म्हणजे त्या सगळ्यांना. ऐका ऐका, तस्मै म्हणजे त्याला किंवा हा. त्याच्यासाठी असं पण अच्छा, बोलायचं. त्याच्यासाठी पण आहे का? ओके. हो हो. म्हणून मी काय सांगते, आपण आता का हळू घेतोय हे, की तुम्हाला त्याचा प्रत्येक शब्दाचा अर्थ कळावा, उपयोग जेव्हा हा. होईल. आणि हे लिहून द्वितीय घ्या आणि तुम्ही ते नंतर. सेम होईल ना, नाहीतर मग द्वितीय आणि ते. हा हा हा, म्हणजे फरक काय आहे, त्याला हा त्याला हा म्हणजे तुम्हाला वाटेल कुठे यूज करणार, ते कुठे वापरणार आपण. तर ते हा. ते त्याला म्हणजे त्याच्यासाठी. आणि तुम्हाला हेही पुढे आता सांगू, आत्ताच नको, आता बंबार्डिंग व्हायला एकदम.
की ते ज्या वाक्यात द्वितीया वेगळी असते तेव्हा चतुर्थी पण करता येते. म्हणजे म्हणजे काय की आई मुलासाठी, आपण म्हणतो ना मुलासाठी लाडू देते किंवा मुलाला लाडू देते. तर इथे मुलाला ही द्वितीया नाही होत, लाडू ही द्वितीया होते. आणि मुलाला त्याचा अर्थ बोलताना जरी मुलाला असला पण तो चतुर्थी मुलासाठी ती देते तो लाडू किंवा बनवते. पण बोलताना आपण त्याला त्याला म्हणतो, सला ते सला ना ते, आपण ऐकतो सगळं पण समजत नाही ना आपल्याला नेमकं कुठे वापरायचं. म्हणून मी हे दोन्ही शब्द लिहा प्रत्येक शब्दाचे. कळालं? हा वाचा आता चतुर्थी हो हो. पुन्हा एकदा. दुसरं वाचतायत का कोणी? हरकत नाही. नाही नाही, ज्या वाचतायत त्यांनीच कम्प्लीट करा ना, ओके बाकीच्यांना दे. ओके. हा. तस्मै. तस्मात. तस्मै म्हणजे त्याला किंवा त्याच्यासाठी. हम्म ताभ्याम म्हणजे त्या दोघांसाठी किंवा त्या दोघांना. हम्म तेभ्यः म्हणजे त्या सगळ्यांना किंवा त्या सगळ्यांसाठी. बरोबर. तस्मात त्याहून किंवा त्यापासून. ताभ्याम म्हणजे त्या दोघांना किंवा त्या दोघांपासून. दोघांना नाहीये, दोघांहून. दोघांकडून. हा, दोघांकडून. दोघांहून ओके किंवा दोघांपासून. ओके. कारण हा, त्या दोघांहून असं काही आपण कधी नाही वापरल्याचं नाही वापरत आठवत नाही नाही. आपण. पासून सध्या पासून वापरा ना पासून, हा, नुसतं. त्या दोघांपासून. आणि हम्म, तेभ्यः म्हणजे त्या सगळ्यांपासून किंवा हा. त्या सगळ्यांहून. नाही, बरोबर नाही वाटत. हून ओके नाही, आपण ना हून जेव्हा येईल तेव्हा सांगेल मी. आता फक्त ओके. पासून लक्षात ठेवा. त्या पासूनच हिंदी लक्षात नसेल सर्वांपासून ठेवा. तर होईल ना, सोपं आहे. त्या ऐका ना, सर्वांपासून होईल ना. हो, त्या हो त्या सगळ्यांपासून. सर्वांपासून. हो. हम्म. हा, पण हे हिंदी छान आहे बघा, उनसे. हा, असं उससे आणि आपल्याला उनसे. हा, उनसे आणि उनसे हे पण हिंदी लक्षात ठेवा म्हणजे लवकर कळेल तुम्हाला. ओके, लवकर कळेल. हा. पुढचं. तस्य म्हणजे त्याचा. तयोहो म्हणजे त्या दोघांचा. आणि तेशान म्हणजे त्या सगळ्यांचा. त्याचीचे, हा, त्याचा हा, त्याची त्याचे त्याचा असं त्याची सगळं. त्याचा आणि त्याचे. हा. हा म्हणजे तस्मिन सगळे येत. म्हणजे त्यात. हम्म तयोहो म्हणजे त्या दोघांच्यात. हम्म आणि तेशू म्हणजे त्या सगळ्यांच्यात. हो. आता तस्मिनचं अजून एक आहे. त्यात तर आहेच आहे ते, पण कधी कधी त्यावर असं पण येतं कंसात. ते पण लिहून ठेवा, केव्हा येईल ते आपण सांगू. कधी वर हा शब्द वापरायचा असेल ना, रस्ता असेल तर मार्गे होतं बघा. मार्गे म्हणजे रस्त्यावर असा पण अर्थ होतो त्याचा, किंवा रस्त्यात, दोन्ही वापरतो आपण. एक जस्ट लक्षात ठेवा. नसेल सध्या तर नुसतं त्यात एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. जसं पुढे वाक्य येतील तेव्हा अजून सांगू. समजलं आता इतकं सगळ्यांना? यात काही शंका? एक्सक्यूज मी, म्हणजे ह्या टेबल बाकीच्या जे सर्वांना माहित असं हा पण आहे ना, म्हणजे जसं हो, अहमचं युष्म ह्याचं केलं तसा हा दुसरा आहे ना. हा सहचा तो तो हा शब्द जो आहे त्याचे हा, सगळे रूप आहेत ते. पुल्लिंगी अच्छा तो. ओके. अच्छा ओके हं? फाईन. हा. पुल्लिंगी हा, आणि तो. नपुंसकलिंगीची प्रथमा द्वितीया ऐका ना, ठेवणे वेगळे, नपुसकलिंगीचा बाकीचे. अजून जो फरक आहे तो पुढे देतील तुम्हाला. हा, आणि ओके. नपुसकलिंगी, स्त्रीलिंगचं वेगळं आहे. हा, ते सगळे वेगळे आहेत. हा फक्त हा सहचा टेबल हा, पुल्लिंगीचा. हा फक्त सहजच आहे. सहज आहे. ओके ओके हा, काय ओके. फरक राहील ते पुढे येईल. तर आता एवढंच लक्षात ठेवा. सगळंच एकदम दिलं तर तुम्हालाही लक्षात ठेवायला. आता इतकं कळालं, हे एवढा टेबल तर समजला तुम्हाला, त्याचा अर्थ कळाला. काही हो हो. हो शंका? हो हो, नाही काही नाही. तत् हा धातू आहे शंका ना, नाही, तत्. पण हे सगळं लक्षात राहणं खूप मुश्किल आहे. फक्त सहतव लिहून ते घ्या. एवढंच आठवतंय मला. ऐका ऐका, लिहून घ्या तुम्ही हे सगळं. वाटलं तर ही स्क्रीन टाकायची असेल तर तुम्हाला पाठ झाला की ही स्क्रीन टाकून देऊ, चालेल? ग्रुपवर आपल्या, हो, किंवा चालेल. हो. स्क्रीनशॉट घ्या, किंवा स्क्रीनशॉट पण घ्या तुम्ही आताही. आणि ह्याप्रमाणे बाकीचं पण जे झालेले त्याच्याशी पण अर्थ लावून तसे शब्द बनवा तुम्ही. जोपर्यंत तुम्ही स्वतःहून करणार नाही ना तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही. जेव्हा आम्ही सांगू तेव्हा तुम्हाला वाटेल आपल्याला समजलं, पण जेव्हा एकटं करायला जाल ना, पुन्हा मग काय हा प्रश्न राहतो आपल्या समोर. मग समजत नाही, लवकर लक्षात येत नाही. म्हणून हे प्रॅक्टिस करणं, करून पाहणं, जे झालंय ते रोजच्या रोज करून पाहणं, हेच त्याला उपाय आहे. आता हे समजलं ना? पुढे जाऊया आता.
आता आपल्याला शब्द बघायचेत नवीन. कोण वाचेल आता? 5-5 शब्द वाचायचे. मी सुषमाजी वाचू वाचा, तुम्ही अंजली वाचू का? आता सुषमाजीचा हात, सुषमाजी काही शंका आहे का तुम्हाला? हो, मागचा जो होता त्या प्रत्येक शब्द वापरलेला अशी प्रत्येकाचं वाक्य असू मिळू शकतील का? म्हणजे कारण नाही त्याच्या नाही नाही नाही, तुम्ही करायची ती. तुम्ही करून पाहायचीत आणि त्यात दुरुस्ती आम्ही करू मग. अशी रेडीमेड वाक्य नाहीयेत, कुठल्याही पुस्तकात आणि सिलेबसमध्ये कोणीच देत नाही. ठीक आहे. आणि पण आपण एक तुम्ही दोनदा केलीयेत ना, ते न हवं हो, असं झालेलं आहे. हा, आपले नाही झालेलं नाही, आहे. झालेले केली पण सगळी सगळी नाही झालेली. आणि त्याच्यात सुद्धा सगळी आत्ता त्याच्या नका करू. प्रत्येकाच्या मराठीच्या ह्याच्यात अर्थात फरक येतो खूप. हे एक काम करता येईल आपला वेळोवेळी हा जेव्हा, ऐका ऐका, तुम्हाला हा पाठ आपला जो चालेल जितके दिवस आता, त्या शेवटी तुम्हाला सगळे वाक्य दिली जातील, पण त्या दरम्यान तुम्ही ट्राय करायची आहेत नवीन नवीन वाक्य त्यात, हो सगळ्या प्रकारचं एक एक वाक्य. हो आणि शेवटी तुम्हाला मग पाठाच्या शेवटी करून म्हणजे मग मी बनवलेली वाक्य देईल, चालेल? हो हो पण तोपर्यंत तुम्हाला 3-4 दिवस आपला जो पाठ चालेल ना, तोपर्यंत तुम्ही बनवून बघायचे प्रत्येकाने. चुकले तर हो चुकले, काय होणार आहे? हं? हो हो ताई एक हा, एक विचारू का? अ, बोला. जर त्या टेबलला नंबर घातला ना, म्हणजे आमचा कुठला मिस झालाय का कळू शकेल. आधी कुठले झाले किती, असे किती टेबल पाठ करायचे? आता तत्चा कळला, अस्मतचा कळला, आता तर तसं. आता ऐका ना, तुम्हाला काय होईल माहिती का, जेव्हा आता हे पुढच्या आठवड्यात पुस्तकं मिळणार आहेत, बरोबर आहे, त्या पुस्तकामध्ये ह्याचं जे प्रारंभचं पुस्तक असेल ना, त्या पुस्तकाच्या शेवटी तुम्हाला बरेचसे टेबल एकत्रच दिले जातील, शेवटच्या 2-3 पेजेस मध्ये सगळे ओके ओके टेबल्स ओके असतील. ओके. हा, त्याच्यामुळे तुम्हाला चालेल. वेगळी काही करायची गरज नाही. पाठ्यपुस्तक आलं ना आपलं टेक्स्टबुक, त्यात सगळे टेबल्स असतात मागे शेवटच्या 2 पेजेस मध्ये. हं? ओके. हा, हे शब्द मी कोण मी वाचेल? वाचू का? मी वाच कोण? सुषमाताई वाचा आधी पहिले 5. हो. एक नंबर नाही आहे का? चणकः चणे नाही, मुद पहिलं ना गोधूम हा होतं, हा ते गेलं. गोधूमः गहू, चणकः चणे, हं. मुद्गः मूग, माषः उडीद, तंडुलः चावल किंवा तांदूळ. तांदूळ. हा, बस. आता दुसरे 5 शब्द कोण वाचेल? मी वाचू संगीता? अंजलीताई म्हटल्या होत्या ना, अंजलीताई वाचा. हा, वाचू का मी? हो, वाचा. माझा आवाज येतोय? हो हो, येतोय. हा. ते येतं. ओदनः वाचा. भात, निंबूकम जंबीरम, हा, लिंबू कम. आमलकम हा, निंबुकम निंबूकम किंवा निंबूकम जंबीरम. जंबीरम, हं. आमलकम आवळा. नाही, लिंबू त्याला अर्थ सांगा ना त्याचा. हा, अच्छा. लिंबू, आमलकम आवळा, आवला, हं. डाळिंबम मराठीत सांगा, फक्त डाळिंब मराठी सांगा, गरज नाही आपल्याला आता. बर, ओके. डाळिंब, नारंगः दाडिमम. संत्रे, दाडिमम. अं? दाडिमम. नारंग नारंगः न हो, संत्रे, बस. सीताफळ, नाही, थांबा, बर, आता ओके पुढचे अजून ओके 5 दुसऱ्यांना देऊया आपण. पल्लवीताई वाचा ओके. तुम्ही. हा. सीताफलम, सीताफळ, बदरम म्हणजे बोर, जंबूफलम जांभूळ, आम्रह आंब्याचे झाड, हं. पुढचे आणि दाखव. हा आम्रम म्हणजे आंब्याचे फळ. हा, आता हे शब्द झाल्यावर सांगते मी. अम्रह आणि अम्रम. हा, दोन शक्यतो फरक. ही जी फळे आहेत ना, ती म ने लावलेली, नपुसकलिंगी आहे त्याला. सगळ्याला अम्रम, जंबुरम हम्म, किंवा हम्म. अम्लकम असंच आहे. एक नारंग सोडलं ना, तर बाकी सगळे म लावलेले आहेत. पण नपुसक. जेव्हा झाड असतं त्याचं, तर त्याला ते मात्र पुल्लिंगी आहे. आम्रह म्हणजे आंब्याचं झाड. हा. हा. पुढचं आता कोण वाचेल? मोरेश्वरजी वाचा तुम्ही. 16 पासून. मिष्ट निंबूकम किंवा मधुर निंबूकम म्हणजे मोसंबी, आलूकम हं. म्हणजे बटाटा, जीरकम म्हणजे जिरं, आर्द्रकम म्हणजे आलं, मरीचम म्हणजे मिरची, हं. लसूणम बरं, म्हणजे लसूण. बस बस, पुढचं थांबा ना. अजून अजून बाकीच्यांना वाचू द्या.
आता कोण वाचते? अनघा जेहूरकर.